नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहात? तर तुम्ही चांगलेच असणार. चला तर आज मस्तपैकी आपण राशनच्या तांदूळाची कुरडी बनवूया. बघा किती पांढरी शुभ्र कुरडी बनवलेली आहे. तर बघा किती कढईभर आपली कुरडी अशी फुललेली आहे आणि किती पांढरी शुभ्र अशी कुरडी आलेली आहे, पातळ कुरडी. तर रसाला छान लागते कुरडी. तर काय करायचं बघा, इथे मी राशनचेच तांदूळ घेतले, कुठले दुकानातले तांदूळ घेतलेले नाही आहे. जे राशनचे तांदूळ असतात तेच तांदूळ घेतलेले आहे आणि याच्यामध्ये थोडेसे तुकडे पण आहेत तांदूळाचे, तर खूप छान असे लागतात. तर आपल्याला राशनच्याच तांदूळाची कुरडी करायची आहे. खूप छान अशी पातळ कुरडी लागते याची. तर काय करायचं आहे, मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे. तर स्वच्छपैकी धुवून घेतले होते, 2 ते 3 पाण्याने घाण काढून घेतली सर्व पाणी तांदूळाची. तर मी रात्र असे भिजून राहायला ठेवले. बघा रात्रभर अशा पद्धतीने भिजलेले आहेत तांदूळ. तर आणखी 2 ते 3 पाण्याने धुवून काढायचे, म्हणजे घाण आणखी पुन्हा निघून जाते. तर इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले हे तांदूळ टाकून द्यायचे आणि मिक्सर फिरून घ्यायचं. असे बारीक तांदूळ करायचे, फिरून घ्यायची. बघा अशा बारीक प्रकारे पेस्ट करायचं. नंतर ती सकाळी लवकर चूल वगैरे पेटून घेतली की तर चुलीवर गंज ठेवून अर्धा गंज मी पाणी ठेवलं चुलीवर. अशा पद्धतीने पाणी ठेवून दिलं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. जास्त मीठ टाकायचं नाही कुरडीमध्ये. जास्त मीठ टाकलं की कुरडी अशी खायला खारट लागतो आणि त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे. चवीला पण खूप असं कमी मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने खूप छान लागतात ही कुरडी. तर याच्यामध्ये मी सोडा टाकलेला आहे, मोठा चम्मच म्हणून. तर मी हातानेच अंदाजे टाकलेला आहे. तर 1 चमचा फुल सोडा टाकलेला आहे. तर इकडे आपलं बेटर हे थोडंसं पाणी कोमट झालं की त्याच्यामध्ये हे बेटर टाकायचं. पाण्याला जास्त उकळी येऊ द्यायची नाही. उकळी आली काय होतो, आपले गोळे होतो. त्याच्यामुळे पाणी कोमट असताना आपलं चिकचिक आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लवकरच ते हलवून घ्यायचं आहे. आपल्याला चम्मच बाहेर काढायचाच नाही आहे, हलवायचाच आहे. तर चम्मच जर बाहेर काढला तर काय होतं, गोळे पकडतो. त्याच्यामुळे आपल्याला घट्ट येईपर्यंत आपल्याला चम्मच त्याच्यामध्ये फिरवायचं आहे. जसं आपल्याला पाणी लागते तसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर तुम्ही गरम करून पाणीसुद्धा टाकू शकता, पण मी थंडच पाणी टाकते सहसा. तर थंड पाणी टाकलेलं आपल्याला चेक होतं जसं लागतं थंड पाणी टाकायचं. आणि इकडे मी 5-6 मिनटं याच्या शिजवलेले आहे. जास्त वेळ शिजवा लागते, कारण की नाही शिजवलं की काय होतं, आपली जी कुरडी आहे त्याची काही फाटून जाते आणि त्याचे तुकडे होतात. त्याच्यामुळे जास्त वेळ शिजू द्यायचं. मस्त बघा आपली कुरडीचं चिक झालेलं आहे शिजून. तर असं चेक करायचं, थंड पाण्यामध्ये टाकून बघायचं. गोळा जर तयार झाला तर मस्त आपलं कुरडीचं चिक झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तपासून बघायचं की कुरडीचं चिक झालेलं आहे की नाही. तर मी एक ओल्या कापडावर मस्तपैकी अशा कुरड्या आतरून दिलेल्या आहे. बघा अशा पद्धतीने मस्त चमच्याने फिरून अशा गोल पण अशा पद्धतीने सर्व कुरड्या मी अशा करून घेतलेल्या आहे. तर मस्त 2 दिवस वाळल्यानंतर कुरड्या तर काय करायचं बघा किती छान अशा आपल्या कुरड्या. तुम्ही माणसं कापडावरल्या कशा काढायचं, तर कुरड्या सोकल्या की काय करायचं, थंड पाणी टाकायचं आणि कुरड्या सर्व काढून घ्यायच्या पाण्याने. तर तशा पद्धतीने सर्व कुरड्या अशा काढलेल्या आहे. बघा किती पातळ कुरड्या, आपली एक पण कुरडी अशी फाटली पण नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर चिक शिजवलं तर एक पण कुरडी अशी फाटत नाही. तशा पद्धतीने बघा. तर कढईमध्ये तेल टाकून बघा आपली कुरडी तळलेली आहे. तर किती फुललेली आहे. कढई पण अशी कम पडते तेवढी कुरडी फुलते आणि पातळ खायला तर खूप छान लागतात. आणि हे रसासंग खायला खूप छान लागतात तांदूळाचे पापड. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी सांगितली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सोप्या पद्धतीने बघा किती पांढरी शुभ्र आलेली आहे आपली तांदूळाचे पापड. न चक्कीतून दळून आणता घरच्या घरीच आपण तांदूळाचे कुरडी केलेली आहे. तर खूप छान अशी कुरडी झालेली आहे तांदूळाची. बघा की पांढरे शुभ्र सर्व कुरड्या पातळ अशा आणि मोठ्या आकाराच्या कुरड्या सर्व झालेल्या आहेत. बघा किती मस्तपैकी झालेल्या आहेत. तर इथे मी एक कुरडी तुम्हाला तोडते किती किती कुरडी आहेत. तर अशा पद्धतीने सर्व कुरड्या अशा आपल्या करायच्या आहेत. तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब. बाय बाय.